काही वेळात पाहुणे पोचले आणि मुलीला बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सोनाली तर बघताक्षणी त्यांना आवडली होती. ते सर्व खुश होते. परंतु मुलगा बघून सोनाली खूप नाराज झालेली. कारण सावळा वर्ण, जाडसर बांधा असा काहीसा असल्याने तो तिच्या मनातील जोडीदाराच्या प्रतिमेत कोठेच बसणारा नव्हता. पण ती गप्प बसली. नंतर त्यांना दोघांना बाहेर बोलण्यासाठी एकटे पाठवण्यात आले. तेथे पण सोनाली एकदम शांत होती. मुलाने जुजबी प्रश्न विचारून नंतर ते दोघे घरात आले व नंतर कळवू असं म्हणून पाहुण्यांनी निरोप घेतला. इकडे मुलगा व त्याचे कुटुंबीय अतिशय खुश होते. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर होकार कळवला. मात्र हा निरोप ऐकून सोनाली अतिशय घाबरली. आपल्याला पसंत नसलेल्या मुलासोबत आयुष्य काढावे लागेल या विचाराने. सोनालीच्या घरचे पण खुश झाले होकार ऐकून. कारण त्यांच्या दृष्टीने स्थळ मोठे होते, व्यावसायिक मुलगा होता. वडील सरकारी अधिकारी होते. त्यामुळे त्यांनी सोनालीला समजावून तयार केले लग्नासाठी. झाले. लग्नाची तारीख ठरली. एकीकडे सोनाली आणि होणारा नवरा राहुल ह्यांची देखील फोनवर ओळख वाढत गेली. राहुल दिसायला तिच्या अपेक्षेतला नव्हता, पण तिला वाटले स्वभावात असेल आणि तसा त्याचा स्वभाव पण चांगला असल्याने ती पण थोडी खुश होत होती. असे करता करता दिवस सरत होते आणि त्यांची लगीनघाई चालू होती. बघता बघता लग्नाचा दिवस आला आणि लग्न व्यवस्थित पार पडले. नवीन जोडपं, नवे चिन्हवलाई सर्व काही ते अनुभवत होते. आता बरेच दिवस उलटले होते. आता त्यांना वेड लागले त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जाण्याचे. दोघांनाही आई वडिलांपासून दूर जावेसे वाटत नव्हते. परंतु नाईलाज असल्याने ते लवकरच तेथून निरोप घेऊन शहरात परतले. आता फक्त घरी दोघेच असायचे. राहुल सकाळी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जात तर रात्रीच घरी येत असे. असे काही दिवस जावू लागले आणि सोनाली स्वतःला एकटे समजू लागली. घरातली कामे आटोपून तिचा बराच वेळ उरत असे. त्यानंतर काही दिवसात त्याच्या घरात बाळाची चाहूल लागली. सर्व एकदम खुश होते एका मुलीच्या जन्माने. असे करत करत दिवस पटापट जात होते. मुलगी थोडी मोठी होताच सोनालीला वाटू लागले आपण आपली डिग्री पूर्ण करावी. कारण तिच्या सोबतच्या मुलींना जॉबला बघून तिला स्वतःचा राग येई. असा प्रस्ताव तिने घरी मांडला असता राहुलने विरोध केला. मुलीचे कारण सांगितले, परंतु सोनाली हट्टाला पेटली. शेवटी मुलीच्या सांभाळासाठी एका बाईची कायमस्वरूपी व्यवस्था करून तिने तिचे ॲडमिशन केले. घर, कॉलेज असा एक एक टप्पे सोनाली पार पाडत होती. राहुलचे मित्र, त्यांच्या बायका व हे असे सर्व मिळून बाहेर सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जात, मजा करत. पण म्हणतात ना, एवढे सर्व सरळ सर्व घडले तर ते आयुष्य कसले. असे सर्व व्यवस्थित चालू होते. परंतु सोनालीला कॉलेजमधील मुलींचे प्रेम प्रकरण बघून मनात सल असे. आपल्यावर पण असं आवडणाऱ्या मुलाने प्रेम करायला हवे होते. असे विचार असताना एकीकडे राहुलला देखील आपल्या व्यवसायाच्या व्यापातून तिला वेळ देता येत नसे. त्यामुळे सोनाली नकारात्मक बनत गेली आणि तिला फक्त संसार, मुलगी ह्यामध्ये अडकल्यासारखं वाटत होतं. असे असतानाच राहुलचा एक मित्र अनिल आणि सोनाली यांची बाहेर येता जाता ओळख झाली. तो देखील बायकोवर खुश नसल्याने त्यालाही वाटे आपली बायको सोनालीसारखी हवी होती. म्हणून नकळतपणे तो तिच्याकडे आकर्षित होत होता. इकडे सोनालीच्या पण मनात असेच काहीसे चालले होते. लग्न लवकर झाल्याने तिला कोणी आवडेल असा वेळच मिळत नव्हता. परंतु आता कॉलेजमध्ये जाण्यासाठी मिळणारी मोकळीक, फोन या सर्वांचा ती आता गैरफायदा घेऊ लागली. हळूहळू अनिलशी तिचा संपर्क वाढत गेला. त्याच्या रूपावर ती बहाळत चालली होती.
त्याची पण परिस्थिती वेगळी नव्हती. कॉलेज बुडवून तिचे अनिलसोबत फिरणे वाढत चालले होते. तिला ती एक बॅचलर मुलगी असल्याचा भास वाटू लागला आणि तिला ते सर्व आवडत चालले होते. कारण त्या वयात तिनेही काहीच अनुभवले नव्हते. चोरून फिरणे वगैरे काहीच नव्हते. तिच्या वागण्यातील बदल आता राहुलच्या लक्षात येत होता. सतत फोन वापरणे, बाहेर जाणे, मुलीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे तो चिंतेत चालला होता. पण त्याला हे सर्व एवढे काही असेल अशी मुळीच कल्पना नव्हती. त्याने तिला वेळ दिला की आज नाही उद्या बदलेल, पण हे सर्व दिवसेंदिवस वाढत चालले होते. ती आता घराकडे अजिबात नीट लक्ष देत नव्हती. आता मात्र राहुलच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो आता तिच्या मागे बस स्टॉपपर्यंत जाऊ लागला. तेव्हा त्याला लक्षात यायला लागले की सोनाली कॉलेजच्या बसने न जाता दुसरीकडे गेली. त्याला आता खप पश्चाताप वाटत होता आपण दिलेल्या स्वातंत्र्याचा. परंतु मुलीकडे बघून आपला संसार वाचवण्यासाठी तो गप्प बसत असे. आज नाही उद्या सुधारेल ह्याच आशेवर. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर जात होती. इकडे सोनाली आणि अनिलचे एकमेकांबद्दलचे आकर्षण वाढत चालले होते. ते सतत आपल्या साथीदारासोबत त्यांची तुलना करून आपणच किती एकमेकांसाठी योग्य आहोत या विचारावर ठाम राहत. ते आता एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. शेवटी त्यांनी ठरवले की आपण पळून जायचे आणि असे घडले. परिस्थितीची जाणीव नसणाऱ्या त्यांना पुढे काय वाढून ठेवले याचा काही विचार न करता ते पळून गेले. सोनालीने आपल्या मुलीला देखील सोबत आणले आणि ती एका हॉटेलमध्ये लपून बसले. इकडे मात्र राहुल व त्याच्या कुटुंबियाची एकदम बिकट अवस्था झाली होती. हे असे घडेल याचं कसे यावर कोणावर विश्वास बसत नव्हता. त्याचे पूर्ण प्रयत्न चालू होते त्यांना शोधण्यासाठी. आपला जिवलग मित्रासोबत आपली बायको पळून जाऊ कसू शकते याचे कोडे राहुलला न उमगणारे होते. त्याला अतिशय वाईट वाटत होते की काय कमी केले आपण असे की आपल्याला बायकोला हे पाऊल उचलावे लागले, ते पण लहान मुलगी असताना. खरं तर ह्यात राहुलची चुकी नसताना फक्त त्याच्या चांगुलपणाचा, विश्वासाचा सोनालीनं फायदा घेतला होता. ते पण क्षणिक सुखासाठी, क्षणिक आकर्षणासाठी. अनिल आणि सोनाली काही दिवस बाहेर काढत होते, मजा करत होते. नव्याची नवलाई आता संपली होती. म्हणतात ना, आकर्षण हे क्षणिक वाटू शकते, तसे त्यांचे झाले. त्याचे एकमेकात खटके उडू लागले. इकडे पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांना शोधत होते. इकडे अनिलची बायको आणि एकीकडे राहुल यांनी कुटुंबीय यांच्या काळजीने ग्रस्त होते. वाईटाचा शेवट होतोच या पंक्तीप्रमाणेच घडले. काही दिवसात पोलिसांना त्या दोघांना पकडण्यात यश आले. इकडे ह्यांचे पण पटत नव्हते. त्यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेऊन त्यांच्या कुटुंबियांना कळवले. आता मात्र ह्या दोघांना अतिशय अपराधी वाटत होते आणि कुटुंबियांना कसे तोंड दाखवावे या विचाराने ते घाबरून गेले. काही वेळातच कुटुंबीय आले. राहुलला आपल्या मुलीला बघून आपल्या भावना लपवता आल्या नाहीत. त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आता प्रश्न त्या दोघांच्या त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारण्याचा होता. तेव्हा राहुलने स्पष्ट सांगितले की मी बळजबरी करणार नाही, तू स्वतंत्र आहेस आपले निर्णय घेण्यास. तेव्हा मात्र सोनालीला आपले रडू आवरले नाही. तिने मनात विचार केला, क्षणिक आकर्षणासाठी बाह्य रूपावर भाळून मी आयुष्यात किती मोठी चूक केली होती. असेही तिला अनिलसोबत राहूनच राहुलची किंमत समजली होती. असेच काहीसे अनिलच्या बाबतीत पण होते. त्यालाही आपली घोर चूक समजली होती. दोघांनीही आपल्या साथीदारांची पोलीस स्टेशनमध्येच माफी मागून आपण किती चुकलो हे स्पष्ट केले. त्यांच्या साथीदारांनीही मोठ्या मनाने त्यांना माफ करून पुन्हा अशी चूक न करण्याचे वचन घेतले. सामंजस्याने आज 2 संसार तुटता तुटता वाचले.
याचा आनंद पोलिसांना देखील झाला. तेव्हा पोलिसांनी त्यांना सुनावले की हे सर्व क्षणिक असून बाह्य रूपावर भाळून फक्त वरवर गोष्टी बघून प्रेम होत नसते, तर ते फक्त आकर्षण असते आणि हे जास्त दिवस टिकत पण नाही. तेव्हा कोणीच उगाच दुसऱ्याची तुलना करून आपला संसार बिघडू नये व महिला किंवा पुरुष यांनी हे आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन आपल्या साथीदाराला फसवू नये. यातूनच आपले व आपल्या मुलांचे नुकसान असते, जे भरून निघणारे नसते. हे ऐकून सर्वांनी पोलिसांना दाद दिली व आनंदाने आपल्या घरी परतले. तात्पर्य एकच सांगायचे की लग्नानंतर आपल्या साथीदाराची फसवणूक न करता दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन घरातील सर्वांचे नुकसान करू नये. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना पुरेसा वेळ देऊन संवाद वाढवावा, जो एकमेकांच्या नात्याला घट्ट करणारा नक्की ठरेल.